नमस्कार, माझं नाव रमेश चांदणे. मी रिक्षा चालवतो. गेली 25 ते 30 वर्ष मी नाटक, सिरियल, सिनेमा, मराठी, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये करतो. लग्न झालंय, मुलं बाळं झाली आहेत, तर जगण्यासाठी खरंच पैसा लागतो. तुम्ही कितीही नाकारा, पण तो पैसा लागतो. आज मला 7 वर्ष झाली रिक्षा चालवते. मला वाटलं होतं मी 2-4 महिने रिक्षा चालवेन, 6 महिने, 7 वर्ष. सिंपथीतून तरी कामं मिळतील असं पण एक येऊन गेला डोक्यात. मला रात्री 10:30 वाजता जेवताना असाही फोन आलाय की अरे चांदणे, क्या बात आहे, तू रिक्षा घेतला, आम्ही ऐकलं, वा 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 मस्त, पण यार तू रिक्षा नाही घ्यायला पाहिजे यार, तू असा ऍक्टर आहे, तू तसा ऍक्टर आहे. मला फक्त रिक्षावाल्याच्याच रोलसाठी तेव्हा बोलवलं गेलं, जे सगळ्यात वाईट. एकदा मी रिक्षावाल्याच्या रोलला नाही पण म्हणालो, पण मग तिथून मला असं कळलं की अरे मी तुझ्यासाठीच रोल लिहिलाय. तेव्हा मला हेही जाणवलं की नाही यार, हे तो रिक्षावाले काही रोल था, मग मला का बोलवलं. म्हणाले की तुम्ही रिक्षा चालवणार, मग तुम्हाला ऍक्टर म्हणून लोक ओळखतात, मग ते कसं दिसेल. तुम्ही मास्क लावून रिक्षा चालवा. ऍक्टिंग करायची म्हणजे लाज सोडायची. बरं, लाज सोडायची आणि रिक्षा चालवतो ह्याची परत लाज वाटली तर मग नट कसला. रिक्षावाल्याच्या आधी मी ऍक्टर आहे हेच मी सांगण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना. नट म्हणून त्यांनी ओळखलेलंच नाहीये कदाचित, कारण त्यांची मर्जी असते ना, ते ठरवतात. हे अगदी मला बोलून दाखवतात, हा तर आमचा इस्पिकचा एक्का आहे, हा आमचा ट्रम्प कार्ड आहे, कुठेही लावा, कधीही लावा, चालून जातो. इतर वेळी माझं काय. तुम्हाला चांगलं म्हटलं तर झाडावर चढू नका, आणि कुणी वाईट म्हटलं तर खचून जाऊ नका. स्ट्रगलचा सगळ्यात मोठा गेम आहे तुम्ही किती दुःख पचवू शकता. बरं, मग साधारण 25 ते 30 वर्षापूर्वी चालू झालं असेल. एक कॉलेज संपलं होतं काहीतरी 96-97ला. त्यानंतर मराठी नाटक आपोआप प्रोफेशनली चालू झालं. कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धा केल्या होत्या. कॉलेजच्या आधी आपल्या स्वतःच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम असतात, त्यामध्ये नाटकं प्रेझेंट केली होती, डान्स केले होते. आणि मग तोच छंद पुढे 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 जात जात आजपर्यंत इथपर्यंत आलो आहे. अजूनही करतोय, आणि त्याच्या जोडीला मी रिक्षा पण घेतला आहे. थांबायला नको ना, रिक्षाला चाकं असतात. लहानपणी अगदी 4-5 वर्षाचा असताना एरियामध्ये होणारे कार्यक्रम, गणेशोत्सवामध्ये कार्यक्रम व्हायचे, ते कार्यक्रम बघताना वाटायचं की अरे ह्यात आपण पण असलो तर, आपण केलं तर. असं वाटता वाटता केव्हा एकदा सोसायटीच्या स्टेजवर पाऊल ठेवलं. तिथे छोट्या बालनाट्यांमध्ये काम करायला लागलो, डान्स असायचे त्यामध्ये काम करायला लागलो, आणि तसं करता करता ती इच्छा वाढत चालली होती. म्हणजे अगदी घरामध्ये माझे मोठे भाऊ बँकेत कामाला होते, तर ते विचारायचे की अरे तू काय काम करणार, तर मी म्हणायचो मी पण बँकेतच लागेल. हां, मग तू कॉलेजमध्ये काय घेणार, मग काय लागतं बँकेत जायला, कॉमर्स. कॉमर्स घेणार. मग तू बँकेत जाणार, हां बँकेत काम करणार, कॉमर्स घेणार. बरं, ठाणा कॉलेजला ॲडमिशनही घेतलं, पण ॲडमिशन घेतलं ते मुळात फक्त रिहर्सल करण्यासाठी किंवा नाटक करण्यासाठी. काय तर बऱ्याच ठिकाणी आपण तेव्हा मायापुरी पुस्तक असायचं, किंवा ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर तेव्हा मुलाखती यायच्या मोठमोठ्या नटांच्या. त्या मुलाखतींमध्ये पण ते लोक सांगायचे की हमने ऐसी कॉम्पिटिशन की यहाँ पे किया, वहाँ सीखने गए थे. हे सगळं ऐकत वाचत बघत म्हटलं चला आपणही भाग घेऊया, आणि मग कॉलेजच्या एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्या स्पर्धा केल्या. त्या करता करता
कॉलेज पूर्ण नाही केलं, कारण फक्त रिहर्सलसाठी काम गेलेलो ना. कुणाला कुठे काय नोकरी करायची होती. माझ्या डोक्यात अजिबात की नोकरी म्हणजे पैसा कमवण्यासाठी नोकरी करावीच लागणार आहे किंवा पैसा कमवावाच लागणार आहे, हे अजिबात नव्हतं. त्यामुळे मग आपला छंद मी जोपासत होतो. मराठी नाटक, मराठी सिरियल, हिंदी नाटक, हिंदी सिरियल, मराठी फिल्म्स, हिंदी फिल्म्स असं करत करत पुढे सरकत होतो. पण हळूहळू माझं मलाच कळायला लागलं की अरे हा छंद आहे, हे पॅशन आहे. आणि आपल्याला आता लग्न झालं आहे, मुलं-बाळं झाली आहेत, तर जगण्यासाठी खरंच पैसा लागतो. तुम्ही कितीही नाकारा, पण तो पैसा लागतो पोटासाठी. म्हणजे अगदी किडा-मुंगी पण पोटापाण्यासाठीच बाहेर पडतात हो. तर तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. मग हा पैसा लागतो, मग आता आला पाहिजे, मग नोकरी करायची. तर 12 तास समजा मी कुठे नोकरी करायला गेलो किंवा कुठल्या मोठ्या डिरेक्टरला किंवा आणखी कुणाचा असिस्टंट जरी झालो, तरी त्याला 12 ते 16 तास द्या. मग ॲक्टिंग कधी करू? ते कळायचं नाही की नोकरी करायची की नाही. मग तेही करायचं नव्हतं. मग आता कसं सांभाळायचं स्वतःला आणि आपल्या घराला? मग फ्लेक्झिबल काहीतरी पाहिजे. मग फ्लेक्झिबल काहीतरी पाहिजे तर मग काय? मग असंच एकदा बायकोने आयडिया दिली, "रिक्षा चालवाल का?" म्हटलं, "चालवूया ना." बरं तिला फार स्वतःला त्रास झाला. ती म्हणाली, की "तुम्ही रिक्षा चालवणार, मग तुम्हाला ॲक्टर म्हणून लोक ओळखतात. मग ते कसं दिसेल? मग तुम्ही एक काम करा, तुम्ही मास्क लावून रिक्षा चालवा. तुम्हाला कोणी ओळखणार नाही." त्या आईला म्हटलं, लाजलो तर मग नट कसला? आम्हाला आधी हेच शिकवलं जातं ना आपल्याला. अंगवळणीच पडलेलं असतं. ॲक्टिंग करायची म्हणजे लाज सोडायची. बरं लाज सोडायची आणि रिक्षा चालवतो ह्याची परत लाज वाटली, तर मग नट कसला? मग म्हटलं, "नाही गं, मी चालवणार रिक्षा, त्यात काय?" रिक्षा घेतला. अजिबात चालवता येत नव्हता. 2 दिवस असेच व्हाईट कपडे घालून बाहेर पडायचो. रिक्षावर बसायचो. जायचो दूरपर्यंत, परत थांबायचो. घरी यायचो. नाही, नाही गेलो, जाईन थोड्या वेळाने. असेच 1-2 दिवस घालवले. मग एकदा फायनली बाहेर काढलाच रिक्षा. मग आमच्या कळव्यात राहतो मी, त्यामुळे कळव्यातून बाहेर मनीषा नगरच्या गेटच्या बाहेर रिक्षा काढला आणि म्हटलं हळूहळू शिकूया. तो शिकायचा म्हणून हळूहळू कडेकडेने चालवत होतो. तर कोणतरी आलं, "अहो मला खारेगावला जायचंय, सोडाल का?" म्हटलं, "अरे वाह! भाडं पण आलं." म्हटलं, "पण मी हळूहळू चालवणार आहे. आपला जातोय तिथपर्यंत. चालेल का तुम्हाला? घाई असेल तर बघा." "नाही, नाही चालेल ना." बसले. गेलो रिक्षा घेऊन. 1, 2, 3 करत पॅसेंजर बसवत गेलो. पैसे येत होते. परत तसाच यू टर्न मारला. पैसे आले. घरी गेलो. बायकोला म्हटलं, "हे घे." असे पैसे उभे राहतात. माझा छंद आहे, मलाच जोपासला पाहिजे. माझ्यासाठी कोण करणार आहे? माझ्यासाठी म्हणजे आपल्यासाठी दुसरं कोण करणार आहे? का? करूच नये कुणी कुणासाठी. का करावं? आणि का करेल? त्यामुळे माझा छंद मी जोपासतो आणि मी रिक्षा चालवतो. बरं, आता दुसरी गोष्ट राहते, की हा प्रवास कसा सुरू होतो आणि काय-काय केलं. तर मी नाटक प्रोफेशनली नाटक माहीत नाही केव्हा कधी, कारण मी ना कुठलेही सणवार कधी पाठ केले नाही किंवा मागे पण फिरलो नाही, की हे नाटक मी कधी केलं होतं, ही फिल्म मी कधी केली होती, माहीत नाही मला. ते कुठेतरी लिहिलेलं असतंच ना, गरज पडेल तेव्हा काढेन की. असो. तर मराठी नाटक करत असताना मराठी सिरियल केली. सीरियल करत असताना फिल्म पण आली. हिंदी फिल्म आली. म्हणजे आपल्याकडे आपण असं ठरवतो, की नाटक करू, मग सीरियल करू, मग फिल्म करू. तर मराठी फिल्मच्या आधी हिंदी फिल्म हातात आली. तिथेही तुम्हाला म्हणून मोकळं सांगतोय, की त्यावेळेस किंवा आजही डिरेक्टरच्या हाताखाली जो महत्त्वाचा असतो, तो असिस्टंट डिरेक्टर असतो. तो कितव्याही नंबरवर असू द्या, तो आपल्याला माहिती देत असतो. तशी मला माझ्या एका मित्राने माहिती दिली, की "अरे, इथे-इथे हिंदी फिल्मचं कास्टिंग चालू आहे, जाऊन भेट." म्हटलं, "हां, हां, जाके मिल." तिथे भेटलो. तिथे जाऊन फोटोज दिले. तिथे कास्टिंग झालं. असं करत पहिली हिंदी फिल्म झाली. बरं तिथेही गणित उलटं फिरलं. पहिले हिंदी फिल्म, मग मराठी फिल्म, मग परत एकदा हिंदी सीरियल, मग मराठी सीरियल. त्यामुळे मला कुठलाही काळ, वेळ माझ्यातला माहीत नाही आहे, की मी कधी काय केलंय आणि आजही करतोय. आणि आत्ताचा आनंद असा एक वेगळा आहे, की जस्ट मी नागराज मंजुळेंच्या मटका किंगमध्ये काम केलंय. बरं तिथेही मी कास्टिंग डिरेक्टर माझा मित्र होता, त्यामुळे कास्टिंग थ्रू गेलो.
जो मधला गॅप होता डिरेक्टर कास्टिंग करायचे, तो माझा गॅप होता. तिथे कास्टिंग डिरेक्टर्स आले होते आणि तिथे मी कदाचित फसलोय असं मला वाटतंय. बरं, तुम्ही कितीही मला फार छान गोड बोला की अरे कामच काम दाखवतंय, तेवढ्यासाठीच मी जिद्दीने काम करतोय. पण तुम्हाला फार प्रामाणिकपणे सांगतो, आजही पर्सनॅलिटी काउंट होते. तुम्ही कुठल्याही मोठ्या नटाचं नाव घ्यावं, हिंदीतल्या घ्या का मराठीतल्या घ्या, ज्याला छान पर्सनॅलिटी आहे तो हिरो झाला आहे आणि ज्याला बरी पर्सनॅलिटी आहे तो काही दिवसाचा हिरो आहे. लक्षात घ्या, प्रत्येक हिरा चमकतो तसा तोही काही दिवस चमकतोच आणि चमकतोच. बरं, हिरो होणे हे काही आमच्या डोक्यात नाही आहे आजही. नाटकामध्ये आमच्या दिग्दर्शकांनी आम्हाला म्हणजे सुरुवातीपासूनच हे चालू केलेलं असतं, तुला काय हिरो व्हायचं आहे, नाही नाही द्या ना सर काय द्याल ते. हे त्यांनी शिकवलेलं आहे की समोरून जे काम येईल ते करायचं, इमाने इतबारे करायचं आणि तुला मिळालेला सीन असं समजायचं की त्यामध्ये तूच हिरो आहे. त्यामुळे कदाचित माझे सीन बरे होतात. आणि मला कोणी की कुठल्याही डिरेक्टरने छोटा मोठा रोल द्या का मोठा रोल द्या, माझे सीन दिसणार आहेत याचा मला फार फार म्हणजे मी काय आता सांगू तुम्हाला, पण फार असं हे वाटतं जिद्दीने की यस दिसणारच आहे आणि तेवढ्यासाठीच मी काम करतोय. मध्ये बराच काळ येतो आपल्या स्ट्रगलरच्या लाईफमध्ये की जेव्हा आपल्याला कामच नसतात. तो माझ्याही येऊन गेलाय किंवा आहे आजही, किंवा अजून किती वर्ष असेल माहीत नाही. त्या काळामध्ये आपण काय करावं आपल्याला घरून सांगितलं जातं, आपल्याला मित्रमंडळी सांगत असतात. मला तर माझे सिनियर्स सांगायचे, अगदी माझ्यासाठी त्यांनी नोकरी पण शोधली होती. मी आजही बोनाफाईड स्टुडंट आहे कॉलेजचा, कारण शेवटच्या वर्षाचे मी पेपर 7 अटेम्प्ट दिलेत, अजूनही क्लिअर नाही आहे. नाटकाचे दौरे असायचे, फिल्मचं शूटिंग असायचं, मी बाहेर फॉर्म भरायचा आणि बाहेर जायचं. तर त्या लोकांनी माझ्यासाठी नोकऱ्या शोधल्या. रमेश इथे कपड्याच्या दुकानात जातोस का, माझा मित्र आहे, त्याच्याकडे लागतोस का कामाला, किंवा अरे म्युन्सिपाल्टीत लावू का तुला. खरंच हे त्यांचं प्रेम होतं, हे त्यांचं माझ्याबद्दलची आपुलकी होती आहे. पण मलाच असं वाटत असतं, मला म्हणजे कदाचित मी तुम्हा सगळ्यांच्या वतीने बोलत असेन आता, तर मला हे वाटत असतं की मी कोणतरी होणार आहे, मी कोणतरी आहे, त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे, मला ते करायचं आहे. पण तरीसुद्धा सांगतो, त्यांनी सांगितलेलं खरंच ऐकायचं असतं आणि त्यांनी सांगितलेलं कदाचित मी ऐकलं आहे म्हणून हा रिक्षा मी घेऊ शकलो आहे. त्यांचे शब्द माझ्या कानात आजही आहेत म्हणून मला नाही वाटत आणि लाज वाटली तर नट नाही आहे आता, हे परत एकदा सांगेन. साधारण ठाकरे पिक्चरचं शूटिंग चालू होतं आमचं. परत फिल्मचं शूटिंग सुरू व्हायच्या आधी पण काही बरं नव्हतं, कारण कसं आहे, मी कुणाच्याही अजूनही कदाचित तसा नजरेत भरलेलो नव्हतो की ह्याला कुठला तरी खास रोल द्यावा, काहीतरी याच्याकडून चांगलं काम करून घ्यावं. त्यामुळे मी जे उरलेले रोल रोल असतात, कॅरेक्टर्स असतात, त्यामध्येच माझी पर्सनॅलिटी बसते किंवा बसवतात किंवा बसत असेल. आता हा त्यांचा प्रश्न आहे, कारण ते डिरेक्टर मला रोल देतात ना, तर ते कुठला रोल देतात, तर मला ह्या टाईपचे रोल मिळत गेले. मग ते कधीतरी काम असतं आपल्या हातामध्ये, 6 महिन्यांनी, 6 वर्षांनी, कुणाच ठाऊक नेमकं कधी काय मिळेल. आणि मग जेव्हा ते काम असतं तेव्हाच त्याचे पैसे मिळतात. मग ते पैसे आपल्याला पुरत नाहीत, कारण नोकरीवाल्यांसारखं आपल्याला रोज काम नाही आहे किंवा रोज पैसे नाही आहेत. मग रिक्षा घ्यायचं तर ठरलं होतं आणि ठाकरे पिक्चरच्या वेळेस मी लायसन काढलं, लर्निंग लायसन दाखवलं सगळ्यांना, रिक्षा घेतोय. रिक्षा घ्यायला गेलो, रिक्षा घेऊन घरी आलो. मग रिक्षा घेतल्यावर मला रोल मिळायला लागले. कुठेतरी 4 लोकांना कळायला लागलं की अरे चांदण्या ॲक्टर आहे, त्याने रिक्षा घेतला. मग त्यामध्ये मला फोन पण यायला लागले, अरे तू एवढा सॉलिड ॲक्टर आहे, तू ह्या ताकदीचा ॲक्टर आहे, अरे तू मस्त ॲक्टर आहे, अरे यार तू ॲक्टर आहे, ॲक्टरने रिक्षा कसा काय चालवावा, ॲक्टरने रिक्षा नको घ्यायला. किंवा बऱ्याच जणांचे वेगळे पण फोन आले की वा यातून स्वावलंबन दिसतंय, तू स्वतःसाठी काहीतरी करतोय, रिक्षा चालवतोयस म्हणजे काही कमी दर्जाचं काम नाही आहे, तू स्वतः मेहनत करतोयस, हा तुझा बिझनेस आहे, उत्तम आहे. म्हणजे
दोन्ही साईडने माझ्याशी छान बोललं गेलं आणि मला दोन्ही गोष्टी खरंच आवडल्या. तुम्हाला म्हणून सांगतोय, मला रात्री 10:30 वाजता जेवताना असाही फोन आलाय, की "अरे चांदणे क्या बात है! तू रिक्षा घेतला, आम्ही ऐकलं, आम्ही हे पाहिलं, इथे कळलं. वाह, वाह, वाह! मस्त. पण यार तू रिक्षा नाही घ्यायला पाहिजे यार. तू असा ॲक्टर आहे, तू तसा ॲक्टर आहे." मी म्हटलं, "भाई तू डिरेक्टर आहेस. तुला वाटतं ना मी रिक्षा नव्हता घ्यायला पाहिजे, मी रिक्षा नाही चालवायला पाहिजे, रिक्षा बंद करायला पाहिजे. तो आत्ताही बंद होईल. तू तुझ्या फिल्ममध्ये मला एखादं काम दे. मला 2 पैसे मिळतील, आपोआप रिक्षा बंद होईल." बरं, हा एक फोन. तो फोन त्याने लगेच कट केला. असो. कारण ह्यावर उत्तर काय देणार ना? मी असाच आहे बोलायला. सगळ्यांना माहिती आहे मी बोलतो वाटेल ते. कारण खरं सांगतो, कसं आहे मी ज्याच्याशी जर असं नाही बोललो, तर त्याला हेही कळणार नाही की मला खरंच गरज आहे. आणि मी बोललो, तर जे आहे ते बोललो ना बाबा. मी काही असं कुणाला दुखवावं म्हणून तर नाही ना बोलत. मला किती दुखतंय ते माझं मला माहीत असतं. किंवा ते त्या स्ट्रगलरला माहीत असतं तो घर कसा चालवतो. तुम्ही पण स्ट्रगल केलंय. तुम्ही आज खूप मोठे नट आहात. तुम्ही जेव्हा सांगता, की आम्ही वडापाव खाल्ला होता, आम्ही पुलाखाली झोपलो होतो, तुम्हालाही तुमचे दिवस आठवतात. मग तुम्हाला एखाद्या नवीन नटाकडे बघून हेही वाटत असेल ना, की ह्याने ते दिवस नको काढायला, असं नको करायला. म्हणून कदाचित मी बोलतोय. प्लीज समजून घ्या. तर ना मध्ये एक बराच काळ प्रत्येक स्ट्रगलरच्या येतो, माझेही येऊन गेलाय, की जेव्हा काही काम नाहीये असं वाटतं किंवा खूप मोठा मोठा गॅप असतो. म्हणजे मला बऱ्याचदा रिप्लेसमेंटच कराव्या लागल्या. जेव्हा मी नाटक केलं होतं, तेव्हा त्या नाटकात मला एक रोल होता खरा, यदाकदाचित होता खरा. पण कदाचित मला तो जमला नसावा किंवा माझी पर्सनॅलिटी तिथे बसली नसावी किंवा माहीत नाही डिरेक्टरला कारण माहीत. त्याने मला छोटासा रोल दिला. मग छोटासा रोल दिल्यावर अगदी 30व्या प्रयोगाला कुणीतरी नट नाहीये म्हणून माझ्या दिग्दर्शकाचा माझ्यावर विश्वास, त्याने प्रोड्युसरला सांगितलं दत्ता घोसाळकरांना, की हा रोल चांदणे करेल. बस रिहर्सल नाही, काही नाही. प्रयोगाच्या दिवशी प्रयोग केला आणि मी त्या नाटकामध्ये किंवा संतोष पवारांच्या अगदी 7-8 नाटकांमध्ये मी रिप्लेसमेंट्स केल्या. कुणीही नट नाही आला, की आदल्या दिवशी कळायचं आणि दुसऱ्या दिवशी मी जाऊन उभं राहायचं. कारण फक्त नाटक करणारा असल्यामुळे मी ती नाटकं पाहिलेली असायची सतत किंवा बऱ्याचदा. लोचा झाला रे, या नाटकात पण मी केली. एकदा काय झालं, की गडकरीमध्ये असंच नाटक बघायला गेलो. संजय नार्वेकर होते, कमलाकर सातपुते होता आणि बाकी सगळे मित्रमंडळी होतेच. तर संजय दादाला भेटूया म्हणून गेलो आणि वर गेल्यावर संजय दादा आणि कमळाची नजरानजर झाली. ते एकमेकांकडे बघायला लागले आणि मला विचारलं संजय दादाने, "काम करतोस का? प्रयोग करतोस का?" म्हटलं, "हो." बरं मला फक्त हो म्हणायचं शिकवलं गेलंय आणि हो म्हणण्यात खूप ताकद आहे. असो. तर मी हो म्हणालो. लगेच त्यांनी थर्ड बेल द्यायला लावली. कपडे घालायला लावले. मला 2-4 लाईन लिहून दिल्या आणि म्हणाले, "रेडी राहा." बस जाऊन रोल केला. सगळ्यांना काम आवडलं. बरं, त्यात असं असतं, की मग काही दिवसानंतर मला दिग्दर्शक भेटतात आणि म्हणतात, की "अरे तू लोचा झाला रे माझ्या नाटकात केलेलंस." तर मी म्हणतो, "हो, हो, हो, हो." बरं तेव्हा मला आतून वाईट वाटत असतं, की त्यांना ते आठवावं लागतं. मला वाटायचं ते प्रॉम्प्टली आठवेल. असो. ती माझी अपेक्षा आहे ना. बरं मला वाईट ह्यासाठी वाटतं, की ह्या सगळ्यांना जर का माहीत आहे किंवा ते बोलून दाखवतात, की रमेश चांदणे आमचा हुकमाचा एक काय नाटकामध्ये तो आमचा ट्रम्प कार्ड आहे, तो आमचा जोकर आहे. आम्ही त्याला कुठेही, कधीही, कसंही वापरू शकतो. चांदण्यामध्ये तेवढी ताकद आहे. चांदणे असा आहे, चांदणे तसा आहे. तर मग पुढे जाऊन मी असं म्हणतो, की मी आहेच इस्पिकचा एक्का. मग असं, असं, असं कुठेतरी, कधीतरी का वापरता आडी-नडीला गरज पडेल तेव्हाच? अरे वापरून तर बघा एकदा. आहेच की. मला पण काहीतरी करून दाखवायचं यार. मी रिक्षा घेतला. रिक्षावर चर्चा व्हायला लागल्या. रमेश चांदण्यावर चर्चा व्हायला लागल्या. ॲक्टरने रिक्षा घेतला म्हणून. मला पण फार वाटलं होतं, की आता ओळख वाढायला लागली आहे. आता लोकं ॲक्टर म्हणून ओळखायला लागलेत. खूप कामं मिळतील. आशा आजही आहे.
उद्याही असणार आहे, नेहमीच असते, प्रत्येकाला असते. तर त्या आशेवर मला खरंच ती आशा खरी झाली आणि मला रोल मिळायला लागले. सगळेजण मला रिक्षावाल्याच्याच रोलला बोलवायला लागले. आपल्याला तर काम हवंच आहे, पैसा हवाच आहे. त्यामुळे मी आपलं हो म्हणायचोच. रोज दिसत राहिलं पाहिजे ना, असे सांगत असतात सगळेच जण. मीही माझ्या स्टुडंट्सला सांगत असतो, रोज दिसणं महत्त्वाचं आहे. मग मला रिक्षावाल्याचेच रोल यायला लागले. रिक्षावाल्याचे रोल मी करत होतो, केले. एकदा मी रिक्षावाल्याच्या रोलला नाही पण म्हणालो. पण मग तिथून मला असं कळलं, की अरे मी तुझ्यासाठीच रोल लिहिलाय. मी तुला बघितलं म्हणून लिहिलाय आणि मी पाहिलं बघ ते काम माझं. दिसलं जेव्हा, तेव्हा मला हेही जाणवलं, की नाही यार ये तो रिक्षावाले का ही रोल था. मग मला का बोलवलं? अरे मी रिक्षावाल्याच्या आधी मी ॲक्टर आहे, हेच मी सांगण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना. आजही करतोय आणि मी खरं सांगतो मी रिक्षावाल्याचे रोल आता नाकारतोय. ज्याच्यामुळे मला त्रास होतो, ज्या गोष्टीचा मला त्रास होतो. आज मला 7 वर्ष झाली रिक्षा चालवून. मला वाटलं होतं मी 2-4 महिने रिक्षा चालवेन. 6 महिने, 7 वर्ष. मी माझ्यासाठी चालवतोय, त्यामुळे मी तुम्हाला दोष नाही देत आहे. तर मला फक्त रिक्षावाल्याच्याच रोलसाठी तेव्हा बोलवलं गेलं, जे सगळ्यात वाईट आहे. म्हणजे आजही मला नट म्हणून त्यांनी ओळखलेलंच नाहीये कदाचित किंवा त्यांना मी ॲक्टर म्हणून नकोच आहे कदाचित. कारण त्यांची मर्जी असते ना, ते ठरवतात. तुला कुठला रोल द्यायचा, ह्याला कुठला रोल द्यायचा. बरं, मी रोल मागितला तर मला, "यायला तू हिरो." बरं, नाही हिरो. मग मी जाऊन स्वतः म्हणू का त्यांना, "नाही रे, मला हिरो नको, मला दे असाच रोल." तर म्हणजे मी स्वतःलाच आधी शिवी घालतोय ना, कमी समजतोय ना. का? मोठी-मोठी लोकं म्हणतात, "हमारे लायक कुछ हो तो जरा बता देना." बरं, त्यांनाही लीडच हवे असतात. त्यांनाही चांगलेच रोल हवे असतात. मग आम्ही गोड किती बोलावं, किती गोड वागावं. बरं, मी आता एक वेगळा विषय काढतो स्ट्रगलच्या बाबतीत. इथे ना काही खेळांमध्ये खूप मोठे-मोठे क्रिकेटपटू आहेत, हॉकीपटू आहेत, फुटबॉलपटू आहेत. आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे-मोठे ॲक्टर्स आहेत, सुपरस्टार्स आहेत. त्यांना वाईट वाटत नसेल का जेव्हा त्यांची मुलं त्यांच्या लेव्हलला कुठेच नाहीयेत? नसेल वाईट वाटत? वाईट वाटत असणारच ना. पण ते किती गोड बोलून, किती छान हसून, किती पॉझिटिव्ह राहून सगळं पचवतात. ॲक्चुअली ती ताकद यायला हवी आपल्या सगळ्यांमध्ये. स्ट्रगलचा सगळ्यात मोठा गेम आहे तो. तुम्ही किती दुःख पचवू शकता, मला उशिरा कळलं. अनुभवाने कळलं. हे सगळ्यांकडे बघत-बघत कळलं. अभी तो मैं स्ट्रगल कर रहा हूँ, सीख रहा हूँ. बरं, मी इंडस्ट्रीतल्या मोठ्या-मोठ्या सुपरस्टार्स किंवा इतर लोकांच्या मुलांबद्दल बोलतोय. मलाही मुलगा आहे, माझाही मुलगा काम करतो. तोही माझ्यापेक्षा बरा नट आहे. खूप चांगलं काम करतो. तो 8वी-9वीत असताना मी त्याला म्हटलं होतं, त्याने एक सीरियल केली होती तेव्हा. तर म्हटलं, की "अरे पुढे पण एक सीरियल आहे, ती येते. काय करणार आहेस? करूया का?" "काय सांगू?" "नाही, नाही पप्पा मला नाही करायची. मी आता 10वीची एक्झाम देणार आहे. मी आता 10वीत जाणार आहे." "हां, मग मध्ये-मध्ये करूया ना काम कधीतरी." "नाही, नाही, नको, नको. मी 10वी झाल्यावर माझं बिझनेस किंवा काहीतरी नोकरी-धंदा करेन. मला नाही करायचं इथे." म्हटलं, "का?" "नाही, मला नाही करायचंय. उगाच कशाला? मला दुसरं काहीतरी करायचंय. हे नाहीये माझ्या डोक्यात." म्हटलं, "अरे, पण काहीतरी चांगलं काम आलं, कुणी विचारलं तर?" "हां, मग तेव्हा विचार करू ना, कोणी आलं तर. तोपर्यंत मला नाही करायचंय." बरं, ह्यातून मला त्याचं एक गोष्ट फार आवडली. कारण आम्ही लोक किंवा मी डबल माइंड असतो आपण बऱ्याचदा. अरे यार, हो म्हणा की नाही म्हणा. हातातलं काम गेलं तर, आहे तेही नाही मिळालं तर, जे मिळतंय ते पण गेलं तर, ह्या गोष्टींमध्ये आपण सतत डबल माइंडमध्ये असतो. पण ही नवीन पिढी ना अजिबात नाहीये. त्यांनी ठरवलेलं आहे त्यांना पुढे काय करायचंय. ते त्या पद्धतीने करेक्ट जातात. त्यामुळे त्यानेही ठरवलेलं आहे, की जेव्हा केव्हा करावंसं वाटलं तर हा छंद आहे, हा पॅशन आहे. हे मी केव्हाही करू शकतो. मला आधी माझ्या पायावर उभं राहायचंय, ते मी आधी पायावर उभं राहीन आणि मी हे केव्हाही करीन ना. आज करीन, उद्या करीन, करत राहीन. सो मला त्याचा कॉन्फिडन्स फार आवडला. माझ्या मुलाबद्दल विचार करताना किंवा फॅमिलीबद्दल विचार करताना मी
फार मला असं नाही वाटत की त्यानेही केलंच पाहिजे किंवा कारण कसं आहे, मी जसं म्हणालो की आताची पिढी फार स्ट्राँग आहे. खूप स्वतःची डिसिजन्स ते लोक स्ट्राँगली घेऊ शकतात आणि ते लोक कन्फर्म आहेत त्या बाबतीत. त्यांना काय करायचं ते करतायत तसेच. आपल्यासारखे डबल माइंड नाही राहिलेत किंवा नाही आहेत. सो मी त्या बाबतीत खूप फ्लेक्सिबल आहे. म्हणजे अगदी मी माझ्या मुलाचा विचार करतो किंवा बरेच जण जेव्हा म्हणतात, की "यार तुझा मुलगा ॲक्टिंग करणार आहे का? तुझा मुलगा काय करणार आहे?" तेव्हा मी माझ्या मुलालाच सांगितलंय, की "तुला वाटेल ते कर." कारण स्ट्रगलच्या वेळेस जे रिपीट डायलॉग होतात ते हे, की "मैं तो अभी सीख रहा हूँ, मैं तो अभी स्ट्रगल कर रहा हूँ." अरे मी स्वतः जर अजूनही धडपडतोय, तर मी कसं काय माझ्या मुलाला कन्फर्मली सांगू, की "तू हे कर, तू असं कर." तर मी त्याला सरळ सांगितलंय, "भाई तुला वाटेल ते तू कर. मी स्वतः अजून स्टेबल नाहीये, तर मी तुला कसं काय सांगू? मी 100 वेळा पडलो असेन, तू 1000 वेळा पड. 1001 वेळा जेव्हा म्हणशील, की आता काही होत नाही, तेव्हा आहे ना मी. आमच्या वेळेस पण होते ना. आमच्या सीनियर्सनी मदत केली आहे ना. तुला पण मदत करतील ना. त्यामुळे बिनधास्त पडत राहा. काही फरक पडत नाही. स्वतःला ठेच लागेल ना, तेव्हाच त्याला कळतं ठेच लागली. दुसऱ्याच्या ठेचा लागून बघितलेलं ना, तर फक्त हळहळ वाटते, सिम्पथी वाटते. कळतं स्वतःची ठेच स्वतःला लागल्यावरच. त्यामुळे त्याला बिनधास्त सांगितलंय, "कर काय करायचं ते." बरं सिम्पथीवरून आठवलं किंवा असं वाटतंय, त्या रिक्षावर पण मला फार सिम्पथीतून तरी कामं मिळतील असं पण एक येऊन गेला डोक्यात. सिम्पथी आपल्याला नकोच असते, कोणालाही नको असते. कितीही वाईट अवस्थेत माणूस असला ना, तरी त्याचं म्हणणं हेच असतं, की नाही मी करून दाखवणार, मी करणार. ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीकडेही लक्ष फार दिलं नाही कधी. कारण नटाला सुरुवातीला हेही आपल्याला नेहमीच शिकवलं जातं, की कुणी तुम्हाला चांगलं म्हटलं तर झाडावर चढू नका आणि कुणी वाईट म्हटलं तर खचून जाऊ नका. कदाचित त्याचाच अर्थ हा रिक्षा आहे. शाळेमध्ये असताना एक धडा होता, एक झुंज वाऱ्याशी. त्यामध्ये ना सैनिकांवर होता तो आपल्या बॉर्डरवरच्या. ते स्वतःबद्दल कधीच बोलत नव्हते. ते युद्ध जिंकून आले होते, पण दुसऱ्याने कसं शौर्य दाखवलं याबद्दलच बोलत होते. त्यामुळे साला ना मला असं व्हायचं, की स्वतःबद्दल बोललं, की नाही यार स्वतःबद्दल नाही बोलायचं. स्वतःची काय आत्मस्तुती करायची? ते आपल्याला धड्यात शिकवलं गेलं होतं ना तेव्हा. आत्मस्तुती करू नये. तो माणूस वाईट, तो चांगला नाही. बरं, मग मी ॲक्टिंग करायला लागल्यावर कळलं, की अरे माती विकायची असेल तर बोलावं लागतं. तर ती माती पण विकली जाते. मग साला मी माझी जरा गडबड व्हायला लागली, की स्वतःबद्दल बोलावं की स्वतःबद्दल बोलू नये? या गोष्टींमध्ये मी अडकलो. बरं, माझेही खूप सारे मित्रमंडळी आहेत जे कामं मिळवत होते. मग त्यातले बरेच जण रायटर्स आहेत, डिरेक्टर्स आहेत, प्रोड्युसर्स आहेत, ॲक्टर्स आहेत. मग मी त्यांच्यामध्ये राहून पण कधी स्वतःबद्दल बोललो, तर ते मला ऐकवायचे. "ए, या ह्याला स्वतःबद्दल किती बोलतोस रे? किती बोलतो रे हा? हा जाम बोलतो रे हा." अच्छा, म्हणजे मग परत एकदा स्वतःबद्दल नाही बोलायचं. मग माती तर विकायची आहे. मग जास्तच बोलतो हा. पण असे खूप मित्र आहेत आणि बऱ्याचदा आपल्याला असंही वाटतं, की आपण ह्यांच्यामध्ये आगाऊ चालतो का? का आपण ह्यांच्यामध्ये खूपच अतिनम्रपणा दाखवतो का? मग मला कामं कशी मिळणार? मग मी कसा वागू? मित्र कामं देतात की नाही देत? तर मला ना काही जणांनी असेही प्रश्न विचारले, की "चांदणे तुझे खूप मित्र आहेत रे या लाईनमध्ये. मग ते तुला का नाही काम देत?" पण ना ह्याचं गणित मला खरंच आजही सापडलेलं नाहीये. कारण मी आजही जो आहे, जसा आहे तसाच मी माझ्या मित्रमंडळींशी वागत असतो. तसाच मी माझ्या घरात वागत असतो. कुठेही, अगदी रिक्षात पण. तर ना हे काम मिळवण्याचं नेमकं काय गणित आहे? म्हणजे माझा मित्र डिरेक्टर आहे. त्याने मला नाही घेतलं. का घेतलं नसावं? तर मी माझेच तर्क-वितर्क लावत बसतो, त्याला माझा दुश्मन करून ठेवतो. प्रोड्युसर माझा मित्र आहे, तो मला नाही घेत. त्याला पण मी माझा शत्रू बनवून ठेवतो. हे माझ्या मनातले खेळ चालू असतात. मला वाटतं त्यांच्याही डोक्यात काहीतरी कल्पना असतील, की हा ह्या कॅरेक्टरला बसतो, हा या कॅरेक्टरला नाही बसत. मग आता पुढचा मुद्दा येतो, की मग मला मित्र पण घेतात किंवा नाही घेत.
अनोळखी घेतात किंवा नाही घेत. मग काय, सोपं उत्तर आहे, मलाच माझ्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. कारण खरं आहे हो, दुसऱ्यासाठी कुणी का करेल, का करावं? असं ते जे आहे तेच ते आहे. मलाच माझ्यासाठी उभं राहावं लागतं, मलाच माझ्यासाठी. बरं, याची उदाहरणं आहेत हां, उदाहरणं आहेत. नावं घेऊ का? मेहमूद असतील, दादा कोंडके असतील, चार्ली चॅप्लिन असतील आणि काय, अशा टाईपची बरीच नावं तुम्ही घ्या, जे स्वतः प्रोड्युसर, रायटर, डिरेक्टर, म्युझिशियन्स आहेत, ॲक्टर्स आहेत. मग त्यांना जर स्वतःसाठी करावं लागतंय, तर आपल्यालाही स्ट्रगल स्वतःसाठीच करावं लागणार आहे. अगदीच स्वतःसाठी प्रोजेक्ट करण्यापेक्षा, माहीत नाही स्वतःसाठी प्रोजेक्ट केव्हा होईल, पण स्ट्रगल तर स्वतःसाठीच करावं लागणार आहे ना. बघूया, प्रयत्न चालू आहेत. बरं, स्ट्रगलर्सला किंवा ॲक्टर्सना इंडस्ट्रीत बऱ्याचदा असं वाटतं, म्हणजे मला पण वाटतं, कामं मिळत नाही आहेत, कामं देत नाही आहेत. पण हा प्रॉब्लेम कदाचित ना कास्टिंग डिरेक्टर्स आल्यामुळे असावा. कास्टिंग डिरेक्टरच्या पोटावर पाय नाही देते. मी डिरेक्टर झालो तर मीही अपॉइंट करेन, काळजी करू नका. तर गोष्ट अशी आहे की कास्टिंग डिरेक्टर जेव्हा कास्ट करतो तेव्हा त्याला डिरेक्टरने काही पॉईंट्स दिलेले असतात. मला ह्या वयातला माणूस पाहिजे, मला ह्या वयोगटाचा हवा आहे, असा दिसणारा हवा आहे, अशा उंचीचा हवा आहे, अशा जाडीचा हवा आहे. हे क्रायटेरिया असतात. अभिनय जे नाटकामध्ये शिकवलं जातं की तू काम कर, तुला उत्तम काम मिळेल, ते काम, त्या कामाचा क्रायटेरिया मिळतो की नाही मिळतो त्याला माहीत नाही, कारण हा संवाद डिरेक्टर आणि कास्टिंगवाल्यामधला असतो. त्यामुळे तो मला माहीत नाही, आणि तो माहीत नाही कदाचित तोच मिसिंग असावा. कारण जेव्हा कास्टिंग डिरेक्टर, मी जेव्हा जातो ऑडिशनला किंवा मला घरी पाठवतात ऑडिशनसाठी, तेव्हा त्यावर एज ग्रुप दिलेला असतो, त्या कॅरेक्टरचा स्वभाव दिलेला नसतो फार, तो कॅरेक्टर कसा वागेल, कुठल्या वेळेला काय करेल, हे फार नसतं दिलेलं. त्याचा एखादा पॉइंट दिलेला असतो की तो असा आहे, तो रागिष्ट आहे, तो फार नरम आहे, तो फार मायाळू आहे, एवढंच नसतं. त्यामुळे जेव्हा केव्हा माझ्यासारख्या, मी स्वतःबद्दलच बोलेन ना, हां, मी बाकीच्या स्ट्रगलर्सला नावं नाही ठेवणार, मी मी माझ्याबद्दल बोलतोय. तर जेव्हा माझ्याकडे येतं माझ्यासाठी, तेव्हा मला एज ग्रुपमध्ये दिलेलं असतं. माझं एज ग्रुप मला लहानपणापासून आत्तापर्यंत कळलेलं नाहीये. नेहमी मी प्रोफाईलमध्ये 10 वर्ष कमी लिहिलंय. कमी लिहिलंय नेहमी. सुरुवातीला जेव्हा मी 25 ते 30चा होतो, तेव्हापर्यंत मी करेक्ट लिहिलंय. त्यानंतर 30+ शब्द वापरत गेलोय. किती वर्ष माहीत नाही. म्हणजे माझ्या अगदी ग्रुपमधले मित्रमंडळी मला आजही चिडवतात, की "साल्या तुझं वय काय आणि तू सांगतोस काय? तुझं वय आम्हाला माहिती आहे रे." पण नाही पकडता येत कास्टिंग डिरेक्टर्सला. तो मला 30 वर्षाचं कॅरेक्टर पाठवतो. मी ते करून पाठवतो त्याला ऑडिशन. मग तो म्हणतो, की "नहीं आप बड़े लग रहे हो." मग तो मला 50-60 वर्षाचं पाठवतो. मी तेही त्याला बनवून पाठवतो. "नहीं आप छोटे लग रहे हो." हीच कामं जेव्हा डिरेक्टर डायरेक्टली त्या नटाकडे बघून सांगतो, तेव्हा त्याला हवं असलेलं वय तो शोधून काढतो. तो त्याला हवा असलेला लूक शोधून काढतो. मला ना हिंदी फिल्ममधून एक कॅरेक्टर आलं होतं. रनिंग कॅरेक्टर होतं. रनिंग म्हणजे सेकंड लीड होतं. तर त्या कॅरेक्टरचं वय साधारण 40-45 होतं. त्याआधी मला तेच कॅरेक्टर कास्टिंग डिरेक्टरवाल्याने ऑडिशन करून पाठवा म्हणून सांगितलं होतं. अनुभव आहे हा पर्सनल. तर मी ते ऑडिशन करून त्याला पाठवलं कास्टिंग डिरेक्टरला. नाही, तेच कॅरेक्टर नाही. छोटं-मोठं कॅरेक्टर. सॉरी. छोटं-मोठं कॅरेक्टर होतं. 1-2 लाईनचं कॅरेक्टर. ते मी त्याला पाठवलं. त्याला ते नाही पसंत पडलं. त्याने दुसरं पाठवलं, तेही मी करून पाठवलं. तेही नाही पसंत पडलं. कास्टिंग डिरेक्टरने मला 1-2 लाईनवाले पाठवले होते कॅरेक्टर्स, आणि मला काही दिवसांनी त्याच प्रॉडक्शन हाऊसमधून डिरेक्टरच्या सांगण्यावरून प्रॉडक्शनवाल्याचा फोन आला होता.
एका असिस्टंट डिरेक्टर मित्राचा. मी मगाशी जे बोललो होतो, की असिस्टंट डिरेक्टर काम देतात ते हे असं. तर असिस्टंट डिरेक्टरचा फोन आला होता, की अशी-अशी फिल्म करतोय, असं-असं प्रोडक्शन हाऊस आहे. मी म्हटलं, "अरे मी पाठवलं होतं कास्टिंग डिरेक्टरकडे 2 ऑडिशन." "नाही, नाही त्या विसरा तुम्ही. हे रोल मस्त आहे, मोठा आहे." सेकंड लीड रोल होता. मी ऑडिशन पाठवलं. तिकडे सिलेक्ट झालं. लीडवाल्याबरोबर क्लॅश झालं. फेस कट, पर्सनॅलिटी. त्यामुळे मला ते नाही मिळू शकलं. पण मला जो सांगायचा मुद्दा होता, की कास्टिंग डिरेक्टर कास्ट नाही करू शकत ते हे, की कास्टिंग डिरेक्टरवाला माझ्याकडे बघतो 1-2 लाईनच्या रोलसाठी. पण डायरेक्ट डिरेक्टरने माझ्याकडे पाहिलेलं असतं ना वेगळ्या रोलसाठी. अरे तो मोठा रोल होता त्या फिल्ममध्ये. नसू दे मला मिळाला, काही हरकत नाही. मला समाधान आहे. कारण मला डिरेक्टरने सांगितलं, की क्लॅश होतंय पर्सनॅलिटी. मला त्यातही आनंद मिळाला. बरं मी ॲक्टर आहे, अभिनेता आहे. मला इथे काय मिळालं, काय नाही मिळालं, मला आनंद प्रचंड मिळाला माझ्या कामाचा. इथे ग्रुपिझम आहेत किंवा नाहीत, माहीत नाही. कारण ना ते नेहमी दुसऱ्यावर डिपेंड असतं. ह्याला कुठला रोल द्यायचा, त्याला कुठला रोल द्यायचा, ह्याला घ्यायचं की नाही घ्यायचं. करेक्ट आहे? तर असे कदाचित मला काही वाईट मित्रही वाईट नको म्हणूया, त्यांना कशाला वाईट म्हणूया. वाईटपेक्षा त्यांनी मला नसेल घेतलं, काही हरकत नाही. तो त्यांच्या मनाचा भाग आहे. मीच आपला अपेक्षा ठेवून होतो. तर काहींनी मला घेतलं पण आहे की. अरे काही असेही मित्र आहेत, की "अरे हा माझा मित्र आहे, हा मला पाहिजे." प्रवीण तरडे. एका ठिकाणी भेटला. मी बघत होतो असं, की अरे हा इथे ठाण्यामध्ये काय करतोय? याचा ग्रुप पण उभा आहे, काहीतरी कामाचं चालू आहे. म्हणून मी रिक्षा बाजूला लावला, जाऊन तिथे उभा राहिलो. "अरे रमेश चांदणे आला. अरे ह्याचा नंबर घ्या. हा पाहिजे. अरे कसला ॲक्टर आहे माहिती आहे का?" असे पण माझे खूप सारे मित्र आहेत, जे आजही माझ्यावर जीव लावतात, प्रेम करतात. म्हणून जे आपल्याला घेत नाही त्यांच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये. त्यापेक्षा कदाचित आपणही उद्या डिरेक्टर, प्रोड्युसर झालो तर त्यांच्यापैकी 2-4 जण पण येतील ना आपल्याला विचारायला, की "काय करतोयस?" कारण काम मागणं सगळ्यांचा अधिकार आहे. सगळे आपल्याला हेच शिकवतात आपल्या लाईनमध्ये, काम मागण्यामध्ये लाज बाळगू नका. कुणीही लहान-मोठा नसतो, नाहीये. आपलं कामच मोठं असतं. मग जेव्हा आपण केव्हा असं कधीतरी होऊ, तेव्हा तेही येतील. आपणही त्यांना काम देऊ किंवा नाही देऊ. आपण त्यांच्यासाठी वाईट होऊ शकतो त्यावेळेस, कदाचित नाही दिलं तर. ते आपल्या कुठल्या कदाचित एखादा लेखक आपल्या लेखनामध्ये नाही बसणार. आपण तो जवळचा मित्र आहे. आपण त्याला नाही घेतलं तर आपण वाईट झालो. तसं आपण आता इतरांना वाईट म्हणत आलो होतो. एवढं ते सोपं गणित असावं कदाचित. अजून एक अशी गोष्ट आहे हां. तुम्हाला कदाचित वाटत असेल, की मला कशाची खंत नाहीये, कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलेलं नाहीये. पण आहे रे. प्रत्येकाला खंत आहे. प्रत्येकाला वाईट वाटतं. कारण प्रत्येक जण आशेवर असतो. मला काहीतरी करायचंय आणि ते माझ्या होत नाहीये. काहीतरी मध्ये येतंय, कोणतरी मध्ये येतंय. पण मग मलाही वाटतं ना वाईट. मलाही वाटतं मी एवढी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. मला काही मिळालं की नाही मिळालं. मी काय केलं, काय करतोय? पण खरं सांगतो, मी कालही काम करत होतो. मी आजही सातत्याने काम करतोय. मी उद्याही काम करत राहणार आहे. कारण माझ्याकडे खरंच रिक्षा आहे. ती रिक्षा माझं पोट भरते. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं आपण डिपेंड होत जातो एखाद्यावर, या इंडस्ट्रीवर, की हे माझं करियर आहे, मी ह्यातून पैसे कमवेन. पण जरुरी नाहीये. हा छंद आहे. हा छंद माझा दुसऱ्याला आवडला, तर तो त्याचे मला पैसे देईल. त्याला नसेल आवडत तर? आणि ज्या दिवशी त्याला आवडेल तेव्हा कदाचित मला भरभरून पैसे येतील की. मग तोपर्यंत काय? मला तर माझं पोट भरायचंच आहे ना. मी माझं पोट भरतोय आणि मग मी रिकाम्या डोक्याने, आनंदाने काम करतोय आणि काम करत राहणार आहे. बरं मला बऱ्याच जणांनी ना हेही सांगितलंय, की "अरे येईल रे, तुझंही नशीब उघडेल. प्रत्येकाचे दिवस यावे लागतात. तुझा कदाचित दिवस नसेल, येतील दिवस." पण मला असं वाटतं, की माझा रोजच दिवस असतो.
कदाचित त्यांचं नशीब उघडायचं असेल. मी तर रोजच जातो त्यांच्याकडे भेटायला, बोलायला, काम मागायला. मी रोज माझं नशीब घेऊन जातो उघडं करून. हा बघ मी आलोय. त्याला कदाचित नको असेल. तो त्याचं नशीब बंद करत असेल ना. कदाचित त्याच्या नशिबात मी नसेल ना. पॉझिटिव्हच आहे की हो. त्यानेही त्याचं नशीब उघडावं. कधीतरी घेऊन बघावं. बरा नट आहे, उद्या पण करत राहणार आहे. आणि त्यासाठीच मला असं वाटतं की स्वतःचं काहीतरी करावं. मग कदाचित माझ्या डोक्यात असंही येतं की बरेच जण मला तेव्हा सांगत होते की चांदळे माझ्याकडे स्क्रिप्ट आहे तुझ्यासाठी. आईला मी खुश. फायनान्सर घेऊन ये ना, कोण असेल तर बघ. आईला मग फायनान्सरच शोधायचा असेल तर मी बरा डिरेक्टर बघेल ना. काय चुकीचा विचार केला होता मी तेव्हा. नाही, मी हे कुणाला बोलून नव्हतं दाखवलं. अशी अजून एक गोष्ट आहे की बऱ्याचदा फोन केल्यावर आपण म्हणतो काय चाललंय. अरे जरा लिहितोय सध्या, आलंय ते पूर्ण व्हायला आलंय आता, आणि मग नंतर करेन. हा मग मला काम देशील का, असं आपण नेहमी बोलतो ना. तर मी एकाला उलट बोललो होतो. मी म्हटलं होतं ते पूर्ण झालं ना, काय एक काम कर, शेवटचं पण आत्ताच उलटं कर आणि त्याच्यावर मागे लिही रमेश चांदणे. का रे. अरे तू पूर्ण झाल्यावर जेव्हा ते पलटी मारशील ना, तर तुला डायरेक्ट रमेश चांदणे दिसेल. म्हणजे तू म्हणणार नाहीस अरे तुझा फोन नंबर नव्हता, अरे तू आठवला नाहीस, अरे तुला काम द्यायचं तर तुला शोधायचं कुठे, अरे कुणी तुझं नाव सजेस्ट केलं नाही. हे सगळं बाजूला होईल, नाव डायरेक्ट दिसेल ना. म्हणजे मी आजही माझं नशीब घेऊन चाललोय. तुम्ही पण बघा, करूया ना एकत्र काम. बरं, तुम्हाला हेही वाटत असेल मला वाईट वाटत नाही, दुःख वाटत नाही, खूप आहे हो इथे, खूप भरलंय. पण ना चेतन दळवी हे नाव मी प्रकर्षाने घेईन. मी नाटक करत असताना त्यांना पाहिलं होतं. सतत हसमुख चेहरा. एकटे उभे असायचे गडकरी रंगायतनमध्ये, कधी त्यांचा शो असला मागे पुढे किंवा असे आले तर मी त्यांना तिकडे पाहिलंय. मी बाहेर कुठे फार फिरलो नाही त्यामुळे नाही बघितलं, पण मी तिथे पाहिलंय. हसतमुख चेहरा सतत. आईला म्हटलं यार ये है पॉझिटिव्हिटी. आपल्याला बरेच जण सांगत असतात आनंदी राहा, समाधानी राहा, पॉझिटिव्ह राहा. म्हटलं राहा हे सांगणारे वेगळे, हे मला दिसतायत. क्या बात आहे. खरंच मी हसायला लागलो आणि कदाचित जिंकलो. आणि एवढे सगळे आनंदाचे दुःखाचे क्षण या इंडस्ट्रीने दिले असताना किंवा काम करत असताना आपण नेहमीच विचार करतो की या इंडस्ट्रीने मला काय दिलंय. परत एकदा दुसऱ्याकडून अपेक्षा. तर या इंडस्ट्रीने मला खरंच आनंद दिलाय. मी माझा आनंद उपभोगलाय. मी माझ्या कामातून माझा आनंद मिळवलाय. मी माझ्या आनंदाने, माझ्या कामाने इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळं मला इंडस्ट्रीने दिलंय. आणि तरीसुद्धा आहेत बरेच दिग्दर्शक, निर्माते, लेखक, त्यांनी विचार करावा. आणि मला हेच वाटतं की इंडस्ट्रीकडून मी अजूनही काम करतोय, करत राहणार आहे. तुम्ही पण काम द्यावं.